बस, बाकी मग टेन्शन घ्यायची काही गरजच नाहीये. ठीक आहे, ट्राय करतो. चला. अहो काय झालं हे सगळं आपलं. माझ्या पोराच्या जीवावर हे सगळं घर होतं. आता त्याच्या आयुष्याची माती झाली. अहो रस्त्यावर घर येईल हो. अहो काय करायचं आपण सांगा ना. इंद्र साहेब, राणी, या ना, या बसा की. हे अगं पाणी आणखी. अहो नाही नाही, त्याची काही गरज नाही, थांबवतो. राणी, आपल्या रतनचं काय झालं ग हे? अगं मावशी, काही होणार नाही आपल्या रतनला. अगं आम्ही सगळे आहोत ना रतन बरोबर. तू काळजी नको कर. आणि आज बघ, इंद्रजित सर पण आलेत ना तुला भेटायला. सगळं ठीक होईल. हे बघा, जे काही झालंय ते खूप वाईट झालंय आणि मी तुमचं दुःख समजू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आहेच हो साहेब आमच्या बरोबर. पण पोटच्या पोरावर असं झाल्यानंतर कुठल्याही आई बापाचा जीव खालीवर होणारच की. फॅक्टरीत कष्ट करून करून आमची परिस्थिती सुधरत आणली होती हो रतननी. पण हे काय होऊन बसलंय बघा. हो एकट्या जीवावर सगळं घर होतं हो. एकटाच कमवणार होता. तो होता म्हणून आम्हाला उद्याची चिंता कधीच सतवत नव्हती. पण आता हा गाडा कसा हाकायचा हो? हे बघा, उद्याची चिंता करायची तुम्हाला काही गरजच नाही. आणि रतन लवकरात लवकर बरा होईल. शिवाय कुठल्याही खर्चाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हॉस्पिटलचं बिल, त्याच्या औषधांचा खर्च सगळा कंपनी करणार आहे. शिवाय रतन जर कामावर नाही आला महिनाभर तरी त्याचा पगार चालू राहणार आहे. आबांनी कामगारांना कधी कामगार समजलंच नव्हतं. त्यांना नेहमी फॅमिली सारखं वागवलंय त्यांनी. आणि इथून पुढेही तेच होईल. तुम्ही सगळे फॅमिली आहात माझी, आणि माझ्या फॅमिलीला मी असं एकटं नाही पडू देणार. तुमचे लय उपकार झाले बघा साहेब. माझी आता काळजीच मिटली बघा. आज तुमच्यात आबासाहेब दिसले इंद्र साहेब. त्यांच्या वागण्या बोलण्याची आपुलकी होती ना, तीच तुमच्यात बी आहे. तुम्ही आमच्या मनावरचं ओझं लय हलकं केलं बघा. आमच्यासाठी तुम्ही देवाच्या जागी आहात साहेब. अहो तुम्ही असं मला अगदी देवाच्या जागी नका बसू प्लीज. अहो मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं म्हणून केलं. महाडिक इंडस्ट्रीजसाठी तुम्ही नेहमी प्रत्येक संकटात उभे राहिला. मग आज मी तुमच्यासोबत उभा नाही राहू शकत का या संकटात? तेव्हा कसली चिंता करू नका आता. आम्ही आहोत तुमच्यासोबत.